शेती ही आपली परंपरा, आपली ओळख आहे. शेतकऱ्याच्या कष्टांची ही कहाणी, त्याच्या स्वप्नांची जडणघडण आज आपण अनुभवणार आहोत. या कहाणीमध्ये लपलेला आहे एका पिढीचा संघर्षमय प्रवास आणि त्यांची स्वप्न. तर मग नक्की पहा. नमस्कार, माझे नाव बाळासाहेब रामचंद्र कातोरे, मुक्काम पोस्ट सांगवी, तालुका संगमनेर. वडिलांचे नाव रामचंद्र नामदेव कातोरे, आईचे नाव हौशाबाई रामचंद्र कातोरे. साधारणतः वडील 1950च्या दशकापासून शेती करायचे. त्यावेळेला वडिलांना शेती करत असताना मोटाच्या साहाय्याने ते शेतीचे हे करायचे आणि एक थोडंसं बागायत असायचं, एक 10-5 गुंठ्याचं मोठा हाकून त्यावरती ते बागायत करायचे. पण त्यावेळेला एक कोरडवाहू पण शेती होती आणि त्या कोरडवाहू शेतीमध्ये ते बाजरी, कडधान्य पिकवायचे थोडक्यात. पण ते जेमतेम त्यांना पाहिजे एवढंच मिळायचं, उत्पन्न जादा नसायचं. पुढे काही दिवसानंतर मग इंधनाची व्यवस्था आली. बैलकिनीनं वडिलांनी शेती एकदम अशी खाचखळगे होते ते भरून आणि शेती करता येईल या अवस्थेमध्ये शेतीची त्यावेळेला हे केले त्यांनी. एक नंतर पुढे इंधनाची व्यवस्था आली. त्यावेळेनंतर मग जे काही या शेतीवरती भागून काही मुलांच्या शिक्षणाची पण व्यवस्था त्यावेळेला त्यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली. त्यांना ज्यावेळेला शेतीत भाजीपाला थोडासा पिकायचा, जे काही त्या मोठच्या पाण्यावरती तो आपला भाजीपाला पिकायचा, तो विकायची व्यवस्था नसायची. मग ती त्यावेळेला त्यांना आई मदत करायची शेतीमध्ये पूर्ण. आम्ही लहान भावंड होतो, हे पण आम्ही थोडेफार मिळाला वेळ खेळायचे याच्यातून, तर आम्ही त्यांना मदत करायचं. जो काही माल मिळायचा शेतीमधून तो विकण्याची व्यवस्था या ठिकाणी नव्हती. मग ते एक पूर्वी पाट्या घेऊन डोक्यावरती ते इथं शेजारचे गाव आमचे कळस म्हणून इथं थोडंसं एक हे होतं, त्या ठिकाणी टोमॅटो पिकवायचे आणि ते टोमॅटो घेऊन त्या कळस ठिकाणी जायचे, तिथे त्या पाट्या विकायच्या, परत घरी यायचे किंवा बैलगाडीनं तो माल आपल्या शहराच्या ठिकाणी त्यांना घेऊन जायला लागायचा. त्यानंतर एक वडील सांगायचे का असं आमच्या जीवनामध्ये एक हे आलं का 1972 साली दुष्काळ पडला. त्यावेळेला खायला काही नव्हतं आणि गरिबी इतकी, त्यावेळेला वडील आम्हाला लहानपणी सांगायचे का आम्ही कांदे उकडून खाल्ले अक्षरशः. जी काही मिलू ज्वारी यायची ती पण म्हणजे त्यावेळेला खायच्या त्यांची वेळ आली. त्याच्यानंतर पुढं दुष्काळानंतर थोडंसं काही वर्षानंतर आमच्या भागामध्ये एक नदीवरून पाईपलाईन 1984 साली आली. त्या पाईपलाईननं मग हे क्षेत्र सगळं बागायत एरियामध्ये कव्हर झालं. त्या पाईपलाईनचं पाणी शेतामध्ये आणलं वडिलांनी. मग आम्ही पूर्ण मदत करायला वेळ शेतीमध्ये दिला आणि तिथून पुढं थोडीशी प्रगतीकडे वाटचाल आमच्या कुटुंबाची झाली. यामध्ये आमचे 2 बंधू असतील, एक बहीण असेल, माझे आईवडील असतील किंवा मी असेल, आम्ही सर्वांनी शेतामध्ये मग पुढं आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरू केली आणि त्यामध्ये मग पारंपरिक पिकं सोडून थोडंसं भाजीपाल्याच्या पिकांकडे टर्निंग पॉईंट आम्ही वळवला. सगळ्यात महत्त्वाचं यावेळेला झालं का टोमॅटो लागवड आम्ही 1990 सालापासून मग सुरू केली. शेतीमध्ये प्रगती करण्यासाठी मग आमच्या बंधूंना असेल, एक सुरुवातीच्या काळामध्ये वडिलांनी त्यावेळेला मेंढ्या वळल्या आणि मेंढ्या वळून ही शेती म्हणजे आम्ही त्यांना मदत करायचं आणि शेती पण करायचं. मेंढ्या वळत असताना जे काही शेणखत वगैरे या आपल्या पारंपरिक पद्धतीनं शेणखत आम्ही जमिनीला टाकायचं. मग कांद्याचं उत्पन्न घ्यायचं. मग त्यावेळेला आई वडील शेतामध्ये काम करायचे. मग आम्हाला पण आवड निर्माण झाली. मग आम्हाला आईवडिलांनी सांगायचं पाणी कसं भरायचं, बैल नांगरणी कशी करायची, पेरणी कशी करायची सुरू केलं. आईवडिलांबरोबर आम्ही रात्री शेतात पाणी भरायला जायचं. मग नांगरणी बैलांच्या सहाय्याने करायचं. त्यानंतर मग पेरणी पण त्यांनी एक आम्हाला शेतीमध्ये आईवडिलांनी शिकवायला सुरुवात केली. पाणी भरणं असेल त्यांना रात्रीची मदत करायला आम्ही जायचं. एखाद्या त्यावेळेला असं असायचं का लाईटची सोय नसायची. मग कंदील घेऊन आम्ही त्यावेळेला बालपणी एकदम वडिलांबरोबर शेतामध्ये पाणी भरायला गेलेलो आहे. त्यावेळेला एवढं करत असताना आईवडील आम्हाला जे काही शेतीमध्ये होते ते सगळ्यात मोठे आमचे
जसं शिक्षणामध्ये शिक्षक महत्त्वाचे गुरु असतात, तसे आईवडील आमच्या शेतीमध्ये सगळ्यात मोठे गुरु त्यावेळेला होते. म्हणजे त्यांनी पूर्ण आम्हाला आईवडिलांनी शेती करायचं पूर्ण तंत्रज्ञान शिक्षण आम्हाला त्यांच्यापासून मिळालं. आमचे सगळ्यात मोठे शिक्षक हे आईवडील होते शेतीमधले.